छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना शिवाजी किंवा शिवाजीराजे भोसले म्हणूनही ओळखले जाते, त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्यातील शिवनेरी दुर्ग येथे झाला. त्यांची आई जिजाबाई आणि वडील शहाजीराजे भोसले होते. तेव्हा शहाजीराजे भोसले हे विजापूरच्या दरबारात उच्च पदस्थ होते. लहान वयातच शिवाजी महाराजांना युद्धकला आणि रणनीतीचे प्रशिक्षण मिळाले. त्यांना तत्त्वज्ञान, राजकारण आणि नीतिशास्त्र या विषयांमध्येही शिक्षण देण्यात आले होते. 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी पश्चिम भारतात मराठा साम्राज्याची स्थापना करून त्यांनी अनेक पराक्रमी लढाया जिंकून मराठा साम्राज्याचा विस्तार केला. आज आपण ह्या पराक्रमी महाराजांबद्दल 11 आश्चर्यकारक तथ्य जाणून घेऊया. नंबर 1. शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्षता. स्वतः हिंदू असूनही शिवाजी महाराजांनी कधीही इतर धर्मांवर आपली श्रद्धा लादण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी इच्छुक लोकांना हिंदू धर्म स्वीकारण्यात प्रोत्साहन दिले, परंतु धर्मांतर कधीही जबरदस्तीने केले नाही. त्यांच्या मुलीचे लग्न एका धर्मांतरित हिंदू व्यक्तीशी लावून देण्यात आले. हे त्यांच्या धार्मिक सहिष्णुतेचे उत्तम उदाहरण आहे. नंबर 2. शिवाजी महाराजांच्या नावामागचे कारण. शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या प्रादेशिक देवतेवरून पडले आहे, कारण शिवाजी महाराजांचे बालपण शिवाई देवीच्या मंदिराजवळ गेले होते आणि पुढे शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमामुळे त्यांना देवासारखे स्थान मिळाले. नंबर 3. भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळातच नौदलाचे महत्त्व ओळखले आणि एक शक्तिशाली नौदल निर्माण केले. त्यांचा विश्वास होता की हे नौदल परदेशी आक्रमणकर्त्यांना डच, पोर्तुगीज, ब्रिटिश आणि समुद्री चोरांपासून स्वराज्याचे रक्षण करण्यास मदत करेल. त्यांनी जयगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि इतर अनेक ठिकाणी नौदल किल्ले बांधले. तसेच मंजूहस्म, पाल, गुरब आणि गल्लीबत्तांसह 4 वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धनौकांचा समावेश करून नौदल मजबूत केले. या महत्त्वपूर्ण योगदानामुळे त्यांना भारतीय नौदलाचे जनक म्हणून ओळखले जाते. नंबर 4. शिवाजी महाराज एक कुशल युद्धनीतिकार. मर्यादित साधनसंपत्ती असूनही अनेक पराक्रम केले. लहान वयातच त्यांनी तोरणा किल्ला जिंकून विजापूरच्या सुलतानाला पहिला मोठा धक्का दिला. यातून त्यांच्या युद्ध कौशल्याची प्रचिती आली. 1655 पर्यंत त्यांनी संपूर्ण कोकण आणि पश्चिम घाट व्यापून एक एक करून कोंढण, जावळी आणि राजगड किल्ले ताब्यात घेतले. नंबर 5. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला मदत देऊ केली होती. विजापूर जिंकण्यासाठी शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या 2 अधिकाऱ्यांनी अहमदनगरजवळील मुघल भागावर छापा टाकला तेव्हा परिस्थिती बदलली. यामुळे विजापूर जिंकण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. नंबर 6. शिवाजी महाराजांनी मराठ्यांची फौज तयार केली. याआधी मराठ्यांकडे स्वतःचे सैन्य नव्हते. मराठा सैन्याची अनेक तुकड्यांमध्ये विभागणी करण्यात आली होती आणि प्रत्येक तुकडीत 25 सैनिक होते. हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही कोणताही भेदभाव न करता सैन्यात नियुक्त करण्यात आले. 2000 लोकांच्या सैन्याचे शिवाजी महाराजांनी 10,000 सैनिकांमध्ये रूपांतर केले. त्यांनी आपल्या सैनिकांना शहीद होण्यासाठी कधीही प्रोत्साहन दिले नाही. उलट एक पाऊल मागे घेतले आणि पुन्हा संघटित झाले. यामुळे त्यांना लढाया जिंकण्यास मदत झाली. शिवाजी महाराज नेहमी महिलांच्या सन्मानासाठी उभे राहिले. ते महिलांचे कट्टर समर्थक होते आणि त्यांच्या सन्मानासाठी उभे होते. महिलांवरील हिंसाचार किंवा छेडाछाडीला त्यांनी कडाडून विरोध केला आणि छापा टाकताना कोणत्याही महिलेला इजा होऊ नये अशा कडक सूचना सैनिकांना दिल्या. शिवाजी महाराजांच्या राजवटीत ताब्यात घेतलेल्या प्रदेशातील स्त्रियांना सुरक्षित सोडले गेले आणि कोणालाही कैदी म्हणून घेतले नाही. ज्या लोकांनी स्त्रियांवर बलात्कार किंवा विनयभंग केला त्यांना शिवाजी महाराजांनी कठोर शिक्षा केली. नंबर 8. पन्हाळा किल्ल्यावरून शिवाजी महाराज यशस्वीपणे निसटले होते. सिद्दी जोहरच्या सैन्याने शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यात अडकल्यावर त्यांनी पळून जाण्याची योजना आखली. त्यांनी 2 पालखींची व्यवस्था केली, ज्यात एक न्हावी बसला होता, जो शिवाजींसारखा दिसत होता आणि त्याला गडाबाहेर नेण्यास सांगितले. अशा प्रकारे सैनिक बनावट पालखीच्या मागे गेले आणि शिवाजी महाराजांनी 600 सैनिकांना चकमा देऊन पन्हाळा किल्ल्यावरून पळ काढला. नंबर 9. गनिमी युद्धाचे पुरस्कर्ता. त्यांना त्यांच्या क्षेत्राचा भूगोल, गनिमी कावा, शत्रूंसह लहान गटांवर हल्ला करणे इत्यादींमध्ये पारंगत होते. तथापि त्यांनी कधीही धार्मिक स्थळांवर किंवा तेथे राहणाऱ्या लोकांच्या घरांवर छापे टाकले नाहीत. या कारणास्तव त्यांच्या सैन्याला वैयक्तिक घोडे आणि शस्त्रे दिली गेली नाहीत.
नंबर 10. शिवाजी महाराज प्रथम देशासाठी आणि नंतर त्यांच्या राज्यासाठी लढले. शिवाजी महाराज नंतर आपल्या राज्यासाठी आणि आधी देशासाठी लढायचे. स्वतंत्र राज्य स्थापन करणे आणि आपल्या सैनिकांना ते कोणत्याही राजासाठी नव्हे तर देशासाठी लढण्याची प्रेरणा देणे हे त्यांचे ध्येय होते. नंबर 11. आदर्श प्रशासन. शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापून कार्यालयाचे व्यवस्थापन केले. हे मंडळ 8 मंत्र्यांनी मिळून बनले होते आणि ते विविध विभागांची जबाबदारी सांभाळत होते. कोणतेही अनावश्यक कर लादले जात नव्हते आणि रयतेची काळजी घेतली जात होती. शिवरायांचे न्यायबद्ध राज्य सर्वांसाठी आदर्श होते. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती